योगवंश दीक्षाभूमी स्मारक समितीच्या पदाधिकाऱ्यांची सुद्धा इथे प्रेस कॉन्फरन्स होत आहे आणि त्यांना विनंतीस्पर ते सुद्धा आजच्या या प्रेस कॉन्फरन्सला दीक्षाभूमीच्या विषयाला घेऊन असलेल्या प्रेस कॉन्फरन्सला उपस्थित झाले, त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो आणि अपेक्षा करतो की येणाऱ्या 1 तारखेच्या या आंदोलनामध्ये ते लोक संपूर्ण संस्थेसह सहभागी होतील. मित्रांनो, गेल्या 3 वर्षापासून दीक्षाभूमीच्या विकासाच्या संदर्भात चर्चा या नागपूर शहराच्या राजकारणात आणि पत्रकार क्षेत्रामध्ये सुरू आहे. परंतु विकासाचा आराखडा, विकासाची कल्पना किंवा विकासाच्या संदर्भात असलेला कुठलेही पाऊल हे आपल्याला दिसून पडत नाहीये. ज्या पद्धतीने 2014ला या राज्यामध्ये सरकार परिवर्तन झालं आणि सरकारने आजच्या उपवर्गीकरणा पद्धतीने मी दीक्षाभूमी बचाव समितीच्या संपूर्ण कार्यकर्त्यांना विनंती करेल की त्यांनी इकडे या. वर्षाताई, शेंडेताई या साईडला घ्या, आपल्या या साईडला. त्या पद्धतीने आजचं आरक्षणाचं वर्गीकरण अबकड केलेलं आहे. त्याच पद्धतीने नव्या सरकारने महाराष्ट्रामधल्या पर्यटन क्षेत्रांचं व तीर्थक्षेत्रांचं अबकडीकरण केलं होतं आणि त्यातल्या या नागपूर शहरातल्या दीक्षाभूमीच्या पर्यटन क्षेत्रामध्ये आणि तीर्थक्षेत्रामध्ये अ दर्जा दिला होता आणि या अ दर्जा दिल्यानंतर दीक्षाभूमीचा विकास सुद्धा करण्याचा संकल्प त्यांनी राबवला होता, जो आजपर्यंत अर्धवट राहिलेला आहे. हा बिलकुल शॉर्टकट मधलेच, पण थोडी पार्श्वभूमी सांगणे गरजेची आहे. तर त्यानुसार जो काही आराखडा सरकारने छुप्या पद्धतीने आणि गाफील पद्धतीने लोकांपुढे आणला आणि तिथे विकासाच्या नावाखाली, सौंदर्यीकरणाच्या नावाखाली दीक्षाभूमीचं विद्रुपीकरण करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. त्या विद्रुपीकरणाचा नागपूरच्या व महाराष्ट्राच्या आंबेडकरी जागृत जनतेने विरोध करून विकासाच्या नावावर फक्त आणि फक्त अंडरग्राऊंड पार्किंग आणि कंस्ट्रक्शन हाच विकास होता. बुद्धा आर्किओलॉजी मधल्या कुठल्याही गोष्टीचा समावेश नव्हता. बाबासाहेबांच्या संपूर्ण चळवळीतल्या बाबींचा समावेश नव्हता आणि त्याच पद्धतीने दीक्षाभूमीला साजेसा विकास सुद्धा तिथे समाविष्ट नव्हता. फक्त आणि फक्त बिल्डिंग उभ्या करणे, मल निसारण केंद्र सुद्धा तिथे राबवण्यात आलेलं होतं. हिंदू फिलॉसॉफी मधलं पद, प्रतिक्षणा पद हे तिथे निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला होता. दीक्षा उत्तर भागाकडे असलेली कृषी विभागाची जागा 3 एकर 84 आर जी त्यांनी CRCI ला भाड्याने दिली आहे, ती जमीन ओरिजिनल कृषी विभागाची आहे. सीताराम केसरी कृषी मंत्री असतानापासून पवार साहेबांपर्यंत आजपर्यंत जितके कृषी मंत्री झाले त्या सर्वांना याबाबत आपण निवेदन दिली, मागणी दिली आणि सातत्यानं मागणी दिली. त्यानंतर एका धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या दिवशी त्यावेळचे तत्कालीन कृषी मंत्री आदरणीय शरदचंद्र पवार साहेब हे दीक्षाभूमीवर होते आणि त्यांनी ही जमीन, त्यावेळेस राजू गवई साहेब यांनी भाषणामध्ये ही जमिनीची मागणी केली आणि पवार साहेबांनी ती जमीन देतो म्हणाले असं त्यांनी आश्वासन दिलं आणि त्या प्रकारे त्यांनी प्रयत्न केला. त्या प्रकारे त्यांनी ती फाईलही त्या ठिकाणी मागवली आणि ज्यावेळेस ते संसदेमध्ये ती फाईल मागवण्यात आली त्यावेळेस त्या जमिनीची किंमत करोडो रुपये होती. ती म्हणाले, त्यावेळेस सरकारचं म्हणणं होतं की ते पैसे स्मारक दीक्षाभूमीने भरावे. परंतु पुन्हा आम्ही पवार साहेबांना विनंती केली की साहेब हे पैसे आपण कुठून भरणार. त्यांनी त्या म्हणाले ठीक आहे, त्या जमिनीची किंमत मी संसदेमध्ये एक ठराव करून कमी जागेत करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. परंतु दुर्दैवाने इथले जे अधिकारी होते त्यांनी तो सारा रिपोर्ट त्या विरोधात पाठवला. दुर्दैवानं त्याच्या पुढे पाठपुरावा झाला नाही. मग त्यानंतर मी 2-3दा सदानंद फुलझेले साहेब असताना मी 2-3दा त्यासाठी प्रयत्न केला. आता तत्कालीन कृषी मंत्री मी आणि कृपाल तुमाने साहेब आम्ही त्यांना सुद्धा दादा भुसेंना बोलवलं होतं. मला ती दाखवली जमीन, म्हटलं बघा. आणि आम्ही त्यांना म्हटलं की बा, आणि प्रत्येक धम्मचक्र दिवशी, दसऱ्या दिवशी आजपासून 3-4 कलेक्टर पूर्वीचे या सर्व कलेक्टरना मी विनंती केली होती
की बा तुम्हाला एक अधिकार आहे की उत्तरेकडून आजपर्यंत कधी कुठला धोका झाला नाही, परंतु दक्षिणेकडून जे येतात ते उत्तरेकडे निघण्यासाठी आणि आपण त्यांना कॉलेजकडून काढतो, त्यामुळे ते छोटीशी निमुळती जागा आहे. आजपर्यंत बाबासाहेबांच्या भगवान बुद्धाच्या कृपेनं तिथे काही चेंगराचेंगरी झाली नाही, कुठे स्टॅम्पेट झालं नाही. पण दुर्दैवानं जर झालं तर मोठी मुश्किल होईल. म्हटलं तुम्ही एक काम करा, आम्हाला धम्मचक्राच्या 3 दिवसासाठी आंबेडकर जयंतीच्या दिवशी, बुद्ध जयंती 6 डिसेंबरला एक 4 वेळेस आम्हाला ती जागा उपलब्ध करून द्या, त्याला फाटक लावा. आम्ही रायटिंगमध्ये तुम्हाला मी स्वतः लिहून देतो की त्याची चाबी आम्ही तुम्हाला 3 दिवसानंतर परत करू आणि तिथे आम्ही कुठलंही बांधकाम करणार नाही, तिथपासून तो रस्ता पूर्ण मोकळा ठेवू. मागच्या एका कलेक्टरने त्याच्यात प्रयत्न केला. दुर्दैवानं कृषी विभागाचा एक अधिकारी हायकोर्टात गेला आणि त्यांनी त्याच्यावर स्टे आहे. आताही आपण आपली ही मागणी कलेक्टरला की बा ते, आणि महाराष्ट्र शासनाने जो आराखडा केला त्या आराखड्यामध्ये ती जमीन आवश्यक आहे असं महाराष्ट्र शासन म्हणते. त्यांनी तो प्रस्ताव केला. एनआयटीनी कलेक्टरला पत्र लिहिले, कलेक्टरनी कृषी विभागाला पत्र दिले, परंतु ती जमीन काय त्यासाठी काय हालचालीच होत नाही. आणि आज दुर्दैवानं तिथे 2 मजलीच्या बिल्डिंगा 2 स्लॅब तिथे झाले आहेत. त्या दिवशी तुम्ही आल्यानंतर मी तुम्हाला दाखवलं, तुम्हाला खवसेजींना त्याचे फोटोग्राफ्स काढले, त्याचे काही कागद मागवले मी, आणि मी हायकोर्टामध्ये त्याच्यामध्ये PLI टाकून त्याला स्टे भेटण्याचा मी प्रयत्न करतो आहे. तर आता हायकोर्टाला सुट्टी आहे, तर 6 तारखेपासून हायकोर्ट सुरू झालं, तर तो एक प्रयत्न आपण करून पाहिला आहे. नाहीतर अनेकदा माझी पद्माकरजींची भाऊशी चर्चा झाली, कित्येकदा ते तोडण्याचा आम्ही प्रयत्नही केला की काही पोरं येत असतील आणि जाहीर नाही बोलतायत तर ते तोही रस्ता करण्याचा आपण प्रयत्न केला होता. अशी भूमिका, आक्रमक भूमिका राहील का मग भविष्यात जर सरकार मानलं नाही तर? सरकार मानलं त्याच्याशिवाय तुम्हाला उपायच नाही. त्या जमिनीवर तुम्हाला ती भिंत पाडून तुम्हाला एकदा तिथून लोकांचं येणं जाणं सुरू करावं लागेल. आणि ते जास्त मोठी नाही, हे एवढीच एक भिंत आहे. आपण ज्या केवढं टेबल लावलं, हा टेबल एवढी भिंत तोडली की ते त्या भिंतीपासून तर काशीपुऱ्याचे जे गेट आहे त्या गेटपर्यंत वस्तू पूर्ण ओपन आहे. आणि त्यांनी जे क्वार्टर बांधले, आता त्यांचं फिनिशिंग व्हायचं आहे. ते क्वार्टर काही त्यांनी तिथल्या CFCच्या डायरेक्टरला त्रिलोक हजारे साहेब त्या डिपार्टमेंटला होते, मी त्यांची त्या दिवशी बोललो. म्हणे ते दिलं ते डायरेक्टरचं आहे म्हणे. मी म्हटलं काही इथल्या 2 मोठ्या नेत्यांनी मला सांगितलं देतो म्हणून, परंतु मी म्हटलं त्यांनी ते दिलं नाही आणि इथं बनवलं नाही म्हणे. हे अगोदरच ठरलं होतं की ते डायरेक्टरचे बंगले आहेत म्हणे. परंतु ते जर फिनिश झाले, एकदा ते बनले, तर मग सरकार तोडायला मागं पुढं पाहिजे. कारण मग ते म्हणतात, काय म्हणतात, सरकारी प्रॉपर्टी बनली याचं हे कोण देईल नुकसान. तर ती त्याच्याकरता एक तर त्यांना ते मागणी, आणि ते सेंटरची ते आहे स्टेटची जागा, आणि त्यांनी दिली की त्या CRCला लीजवर पंजाबराव कृषी विद्यापीठात. अकोल्यामध्ये मागे एक आपल्या समाजाचे डीन आले होते, त्यांचा सुद्धा मी त्यांच्याशी प्रयत्न केला होता. त्यानंतर समोरची जी माता कचेरीची जागा आहे ती जागा हेल्थची, त्याच्यानंतर ITI पासची, आणि मेट्रोच्या मागे 16 एकर आहे. एक सामाजिक आपले कार्यकर्ते आहेत नरेश गायकवाड, यांनी खूप मेहनत केली त्याच्यावर. मी त्यांना सांगितलं, त्यांनी एक मेहनत केली मी सांगितलं त्यांना, आणि त्यांनी पूर्ण त्याचे खसरे नंबर, त्या जागेची मोजणी, किती जागा अवेलेबल आहे, त्याचा खसरा नंबर काय, त्याचा पटवारी हलका नंबर काय आहे, ते किती एकर आहे, हे सारं डिटेल्स नरेश गायकवाडांनी काढलं. त्या प्रकारचं निवेदन आम्ही मुख्यमंत्र्याला, 2-3 मुख्यमंत्र्याला, महसूल मंत्र्याला, सर्वांना दिलं. फक्त हो म्हणतात आणि देत नाही. तर यावेळेस जर ते आंदोलन आपल्याला ते करावंच लागेल, आणि ती जागा आपल्याला जबरदस्तीने मिळवावी लागेल. आणि तुम्ही जे प्रयत्न करता त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार मानतो. तुमचं दीक्षाभूमी सौंदर्यीकरण आणि त्याच्या विस्तारीकरणाच्या संदर्भामध्ये एक नागपूर, विदर्भ आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने मोठा जन आंदोलन उभारण्यात आलेला आहे. 2 वर्षापूर्वी 2024ला 1 जुलै जो आपण अनुभवलेला आंदोलन, त्याच पद्धतीचं आंदोलन दीक्षाभूमीच्या लगतची कृषी विभागाची जी CICR कॉटन रिसर्चला लीजवर दिलेली आहे, ती जमीन दीक्षाभूमीच्या विकासासाठी महाराष्ट्र सरकारने हस्तांतरित करावं
अशी ह्या आमच्या नागपूरकर युवक मंडळींची मागणी आहे. आणि त्या मागणीच्या पृष्ठपित्यर्थ संपूर्ण जनतेच्या मनामधल्या भावना लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारचा मुख्यमंत्री जो दीक्षाभूमीच्या परिसराचा आमदार आहे त्या आमदारांना आपल्या ह्या टीव्ही चॅनलच्या आणि प्रिंट मीडियाच्या माध्यमातून आम्ही हेच एक विनंती करू इच्छितो की दीक्षाभूमीच्या विस्तारीकरणासाठी टोलवाटोलवी न करता दीक्षाभूमीवर येणारे जे आमचे करोडो जनता आहे धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दिवशी ते अफाट गर्दी लक्षात घेता आणि भविष्यामधल्या कुठल्या उद्भवू नये व चेंगराचेंगरी सारखे प्रकार, कारण रोज तिथं प्रचंड गर्दी वाढत आहे. त्या गर्दी आणि सर्व बाबी लक्षात घेता महाराष्ट्र सरकारने ज्या पद्धतीने कोराडी मंदिराला सरकारी जमीन नसतानाही प्रायव्हेट जमीन हस्तांतरित करून अधिग्रहण करून तुम्ही कोराडी मंदिराला ज्या पद्धतीचा न्याय दिला त्याच पद्धतीचे आमच्या अख्ख्या बौद्ध जनतेची मागणी आहे की ही तर सरकारची जमीन आहे, ती कृपा करून लवकरात लवकर दीक्षाभूमी स्मारक समितीला हस्तांतरित करावी. आणि ही मागणी तुमच्या कानापर्यंत येण्यासाठी आम्ही 1 जुलै 2026 आंदोलन उभारलेलं आहे. नागपूरकर, विदर्भ, महाराष्ट्र, छत्तीसगड सर्व जनतेला आपल्या माध्यमातून विनंती आहे की 1 जुलैला जसं शक्य होईल त्या पद्धतीने आपण नागपुरामध्ये ह्या आंदोलनामध्ये सहभागी होऊन सरकारला एक चेतावणी देण्यासाठी आपण उपस्थिती राहाल. संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेने एवढीच विनंती करतो. जय भीम, नमो बुद्धाय, नमस्कार. माननीय पद्माकर गवई आणि त्यांच्या सहकार्यांचे आंदोलन उभारलेलं आहे. हे आंदोलन अतिशय महत्वाचं आहे. आपल्याला माहित असेल की दीक्षाभूमी ची जी जागा आहे ही जागा मिळवण्यासाठी सुद्धा आपल्या लोकांना प्रचंड आंदोलन करावं लागलं आणि त्यानंतर कुठे ती जागा आपल्याला मिळाली. दीक्षाभूमीच्या आजूबाजूला अनेक पडीत जमिनी होत्या. त्यामध्ये आरोग्य विभागाची जमीन, त्यानंतर आपलं कृषी विद्यापीठाची जमीन, जी हॉस्टेल आहे ते जिथे आता मेट्रो भवन बनलेलं आहे त्याच्या मागे 1500 एकर जमीन आहे. इकडे CRCI ची जमीन आहे. या जमिनी खाली होत्या आणि आपली अनेक वर्षापासून या जमिनी दीक्षाभूमीला मिळाव्या यासाठी सातत्यानं मागणी होती. आणि म्हणून मेट्रो रेल्वेचं जे मेट्रोचं ऑफिस आहे ते ऑफिस त्या ठिकाणी खरं म्हणजे करण्याची गरज नव्हती. जाणीवपूर्वक ती 16 एकर जागा दीक्षाभूमीला मिळू नये आणि म्हणून त्या ठिकाणी मेट्रोचं मोठं ऑफिस बनवण्यात आलं. तेव्हा खरं म्हणजे तेव्हा त्या मेट्रो ऑफिसला आपण विरोध करायला पाहिजे होता, पण आपण करू शकलो नाही. आता CRCIच्या बाजूला म्हणजे जी जागा आहे, विशेषतः म्हणजे धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्तानं लाखो लोक जे येतात त्यावेळी चेंगराचेंगरी होण्याची शक्यता आहे आणि म्हणून ते उत्तरेकडलं गेट सुरू व्हायला पाहिजे. या संदर्भात दीक्षाभूमी सौंदर्यीकरण जो आराखडा आहे पहिला आणि दुसरा टप्पा आहे त्या दुसऱ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्र शासनाने सुद्धा म्हणजे मंजूर केले की ती जागा आम्ही तुम्हाला देऊ, त्यासाठी त्यांनी तत्वता मंजुरी दिलेली आहे. असं असताना त्या ठिकाणी पुन्हा मोठी इमारत बांधण्यात येत आहे आणि म्हणून आत्ताच दीक्षाभूमी स्मारक समिती नवनिर्वाचित अध्यक्ष विलास गजाटे यांनी सांगितलं की आम्ही लगेच त्या संदर्भात हायकोर्टमध्ये याचिका दाखल करणार आहोत. आणि ही मागणी जी आपली आहे ही रास्त आहे आणि समिती काही कोणाची म्हणजे मक्तेदारी नाही. ही जी दीक्षाभूमी आहे ही सर्व बौद्ध लोकांची आहे, आपली आहे आणि या दीक्षाभूमी संरक्षण करण्याची जबाबदारी सुद्धा आपली आहे. इथे जे ट्रस्टी आहे ते नाममात्र आहेत, बरोबर आहे. आता या ठिकाणी आमचे सचिव डॉक्टर राजेंद्र गवई सुद्धा आले, हे नाममात्र आहे. ही दीक्षाभूमी सर्वांची आहे, फक्त आम्ही आपले प्रतिनिधी म्हणून ते काम करतो आहे. आणि म्हणून हे आंदोलन जसं आपलं आहे तसंच स्मारक समिती सुद्धा आहे. आम्ही सुद्धा आंदोलनामध्ये आपल्या सोबत आहोत याची आम्ही ग्वाही देतो. या ठिकाणी डॉक्टर आंबेडकर स्मारक समितीचे डॉक्टर राजेंद्र गवई ते सुद्धा या ठिकाणी आपल्याला आदरणीय
पद्माकरजी गणवीर साहेब आणि त्यांच्या सर्व सहकारी यांनी कृषी विभागाची जमीन ही दीक्षाभूमीला देण्यात यावी यासाठी आवाज उठवलाय.